रामकृष्ण हरी मंडळी, अश्विनी फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आणि आज एकादशीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आमच्या इथे चालू आहेत साबुदाणा। थोडा आम्ही पण लेटच झालो साबुदाणा खाण्यासाठी, आम्ही पण थोडं लेटच झालो जरा। आणि मित्रांनो, कोणकोणाला आजची एकादश आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि आमचा चालू आहे आता बघा साबुदाणा परतवण्याचं काम चालू आहे। आणि साबुदाणा परतून खाण्यासाठी तयार होईल। तर आज कोणकोणाला एकादशी आहेत आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो। आणि आमचा फराळाचा वेळ व्हायला म्हणजे कारण आमच्या ज्या मॅडम आहेत, आमच्या मॅडमच्या डोळ्यामध्ये आज थोडा खडा गेला होता। मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे। तर नेमकं काय झालं का, काल संध्याकाळी शेतामध्ये काम करत असताना डोळ्यामध्ये खडा गेला। आणि आमच्या शेजारीच एक गाव आहे, तर त्या गावामध्ये आम्ही गेलो होतो खडा काढण्यासाठी। आणि एक म्हातारी आजीबाई आहेत, तर ती अगदी जिभेने काढते बघा डोळ्यामध्ये गेलेले कचरं। हा व्हिडिओ आवर्जून बघा। आणि डोळ्यामध्ये गेलेला खडा त्या आजीबाईने डोळ्यात जीभ घालून काढते। तर शेतकरी असो किंवा इतर सिटीमध्ये किंवा गाडीवर फिरणारे जे पब्लिक असते, तर डोळ्यामध्ये खडा जातो मित्रांनो। खडा गेल्यानंतर काही वेळा काय होतं, दवाखान्यात जाऊन सुद्धा ते काही खडा निघत नाही आणि ऑपरेशनाच्या इतर वेळा येतात। तर आज आम्ही गेलेलो होता खडा माझ्या मंडळीच्या अश्विनी फार्मर चॅनल आहेत आमचं यूट्यूबला, त्याच्यामध्ये बघा शॉर्ट व्हिडिओ आहेत। आणि आम्ही तो खडा काढून आलो। आमच्या गावापासून अगदी 5 ते 6 किलोमीटर अंतर आहे, त्या गावामध्ये गेलो होतो। तर आम्ही डोळ्यातील खडा काढून आलो मंडळी। आणि आमचा आता चालू आहे साबुदाणा खिचडी। आता वेळ झालेली आहेत कमीत कमी 12 ते 12:30। तर सर्वजण या फराळ करायला, आम्हाला पण फराळ करायचे आहेत। तर कोणाला एकादशी आहेत नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि महाशिवरात्री आहेत रविवारची, तर महाशिवरात्रीच्या पण सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि सर्वांचे आमच्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहेत। रामकृष्ण हरी मंडळी, अश्विनी फार्मर चॅनलमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहेत। आणि जर कधी कोणी शेतकरी असो किंवा कोणी असो डोळ्यात खडा जर गेला, तर माझा चॅनलवरती नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती कॉल करा। मी 100% तुम्हाला ॲड्रेस सांगेन। आणि म्हातारी आजीबाई आहेत, जास्त काही पैसे काही घेत नाहीत। तर मला म्हणे, भाऊ दादा 101 रुपये दे मला। तर मी म्हातारीला 151 रुपये दिले, म्हणजे सांगितल्यापेक्षा 50 रुपये वाढव दिले आणि आमचं काम क्लिअर झालं। तर मित्रांनो धन्यवाद आणि रामकृष्ण हरी। या सर्वजण फराळाचं करायला धन्यवाद 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 मित्रांनो।